नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. तर मुंबई स्वप्नांची नगरी, पण या शहरात अंधेरी पूर्वेला गोखले ब्रिजच्या खाली एक भयानक वास्तव श्वास घेत आहे. इथे स्वप्न नाही तर आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहेत. प्रतीक्षा भालेराव नावाची महिला या परिसरात दिवसाच्या 24 तासात कधीही न थांबणारं ड्रग्सचं साम्राज्य चालवत असल्याचा खळबळजनक आरोप होतोय. ब्राऊन शुगर म्हणजेच गर्द नावाचं हे विष इथल्या तरुणाईच्या नसांमध्ये भिनवलं जात आहे. भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS आणि NDPS कायद्यानुसार कलम 21 अंतर्गत अंमली पदार्थांची विक्री आणि साठा करणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे. NDPS ॲक्ट या कायद्यानुसार ड्रग्सचा व्यापार करणाऱ्यांना 10 ते 20 वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो. तरीही अंधेरीच्या या गजबजलेल्या भागात हे कसं काय शक्य आहे? अलीकडेच मुंबईत ललित पाटील प्रकरण असो किंवा ड्रग्सच्या विरोधात चाललेली मोठी कारवाई, मुंबई पोलिसांनी कोट्यावधींचे अंमली पदार्थ जप्त केलेत. पण ही मोठी मासे पकडत असताना गल्लीबोळात बसलेले हे ड्रग्स पेडलर्स कोणाच्या जीवावर एवढे उड्या मारत आहेत? गोखले ब्रिजच्या खालून प्रवास करणाऱ्या हजारो मुंबईकरांना हे दृश्य दिसत आहे. मग व्यवस्थेच्या डोळ्यांवर पट्टी का बांधली गेली आहे? एक महिला दिवसाढवळ्या मृत्यूचं सामान विकते, तरुण मुलं तिथे गर्द ओढून पडून असतात. याला जबाबदार कोण? ड्रग माफियांचे हे छोटे छोटे अड्डे जर आज नष्ट केले नाहीत तर उद्या प्रत्येक घर या विषाच्या विक्यात असेल. मुंबईत गेल्या काही महिन्यात ड्रग्समुळे गुन्हेगारीत 30% वाढ झाली आहे. चोरी, हाणामाऱ्या आणि घरफोड्यांचे धागेदोरे याच अंमली पदार्थांच्या अड्ड्यांशी जोडलेले असतात. प्रतीक्षा भालेरावासारख्या महिला जेव्हा उजळ माथ्यापणे हा धंदा चालवतात तेव्हा समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर येतोय. अंधेरी पूर्वेचा हा गोखले ब्रिज मृत्यूचा सापळा बनण्यापूर्वी यावर कारवाई होणं गरजेचं आहे.